आज आपण पाहणार आहोत PGSoftTechचं लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर एक असा सॉफ्टवेअर आहे याचा यूज आपण आपल्या स्कूल और कॉलेजमध्ये लीडचा पूर्ण डेटा ट्रॅक करण्यासाठी करू शकता. म्हणजे ॲडमिशन्सपासून ते इन्क्वायरीपर्यंतचा पूर्ण लीडचा ट्रॅक, ती लीड कुठल्या सोर्समधनं आली आहे, कुठल्या कोर्समधनं आली आहे, हा पूर्ण डेटा, किंवा तुम्हाला त्या लीडवर पुन्हा पुन्हा कॉल करायचा असेल किंवा तुम्हाला त्या लीडवर पुन्हा पुन्हा वर्क करायचं असेल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून हवी असेल तर तुम्ही लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. तर आज आपण पाहणार आहोत PGSoftTechचं फर्स्ट सॉफ्टवेअर लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. या PGSoftTechचं लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काय काय पाहू शकता. डॅशबोर्ड आहे, ॲड लीड आहे, लीड लिस्ट आहे, टू डू मॅनेजमेंट आहे, फीडबॅक आहे आणि लीड सेटिंग आहे. फर्स्ट, तुम्हाला जर कुठलाही लीडचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला फर्स्ट लीड सेटिंगमध्ये जाऊन या संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. म्हणजे ती लीड कुठल्या कोर्सची आहे, कुठल्या कॅटेगरीची आहे, कुठल्या सोर्समधनं आली आहे, कुठल्या डिपार्टमेंटमधून आली आहे. दोन प्रकारचे QR कोड आम्ही तुम्हाला इथं प्रोव्हाइड करू. एक फीडबॅक QR आणि एक जनरेट QR. फीडबॅक QR केलं तर तुम्हाला इथे एखादा QR कोड मिळून जाईल. हा QR कोड तुम्ही स्कॅन करून तुम्ही तुमचा फीडबॅकचा लीडचा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर जनरेट क्यूआरला पण तुम्हाला इथं QR कोड प्रोव्हाइड केला जाईल. फॉर एक्झाम्पल, कधी कधी तुमच्याकडे लॅपटॉप अवेलेबल नसतो पण फोन तुमच्याकडे कंपल्सरी अवेलेबल असतो. तर तुम्ही हा जस्ट QR कोड स्कॅन करणार, तुम्हाला मोबाईलवर एक फॉर्म येईल, तो फॉर्म भरून तुम्ही तुमची लीड ॲड करू शकता. आणि लास्ट आहे लीड टू डू स्टेटस. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन जर तुम्ही जेव्हा भरणार त्याच्यानंतरच तुम्ही तुमची लीड इथे ॲड करू शकता. तर फर्स्ट आहे, आपण एखादा कोर्स ॲड करून बघूया. तिथे क्रिएट अ कॅटेगरी करणार आपण. इथे एक कॅटेगरी आपण क्रिएट केली. त्याच्यानंतर कोर्स क्रिएट केला. कोर्स जर तुम्हाला इथे क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरावी लागेल. त्या कोर्सचं नाव, त्या कोर्सची प्राईस, डिस्काउंट प्राईस, त्याची कोर्सची व्हॅलिडिटी, इन्क्वायरीची कॅटेगरी, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून तुम्ही कोर्स ॲड करू शकता. फर्स्ट कोर्सचं नाव टाकणार आपण. त्याच्यानंतर त्याची प्राईस टाकली आपण किती असेल, डिस्काउंट प्राईस आपण टाकली किती आहे, व्हॅलिडिटी टाकली आपण किती आहे त्या कोर्सची, इन्क्वायरीची कॅटेगरी टाकली काय आहे ते. आणि समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या कोर्सचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन भरायची, तर तुम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती इन्फॉर्मेशन भरू शकता. एवढं सगळं भरून आपण तो कोर्स ॲड करणार. आपला इथं कोर्स ॲड झाला. त्याच्यानंतर सोर्स हे ऑप्शन अशासाठी आहे की तुम्हाला ती लीड कुठल्या सोर्समधनं आली आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ती लीड व्हॉट्सअपमधनं आली आहे, यूट्यूबमधनं आली आहे, टेलिग्राममधनं आली आहे, रेडिटमधनं आली किंवा लिंक्डइनमधनं आली. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या कस्टमर किंवा कुठल्याही फील्डमधून तुम्हाला जर ती लीड आली आहे तर तुम्ही इथं भरू शकता. आपण लिहिणार इथं माउथ पब्लिसिटी झाली आहे त्या लीडची. असं करून तुम्ही ती सोर्स ॲड करणार. तो सोर्स आपला बरोबर ॲड झाला. त्याच्यानंतर आहे डिपार्टमेंट. इथं तुम्ही त्या लीडचं डिपार्टमेंट ॲड करणार. डिपार्टमेंट ॲड झालं. आणि देन टू डू स्टेटस. त्या लीडचा स्टेटस काय असणार आहे, होल्ड असणार आहे, पेंडिंग असणार आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने तो स्टेटस इथं अपडेट करू शकता. हा झाला आपला पूर्ण लीड सेटिंगची पूर्ण इन्फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही कोर्स कॅटेगरीमध्ये गेला, समजा तुम्हाला इथं एखादी कॅटेगरी क्रिएट केली, तुम्हाला इथं वरती टोटल कॅटेगरी पण दिसेल. किती कॅटेगरी येतात आता सध्या आपल्याकडे 25 आहेत. समजा तुम्हाला इथं डिलीट करायची एखादी कॅटेगरी तर तुम्ही इथून डिलीट करू शकता. आणि फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा पर्टिक्युलर फिल्टरिंग करायचं आहे. समजा मला डेमो नावाच्या किती कॅटेगरी आहेत त्या सर्च करायच्या, तर तुम्ही इथं पाहू शकता. तसंच सेम आहे कोर्समध्ये पण. तुम्हाला इथं वरती काउंट दिसणार. तुम्हाला इथं समजा फिल्टरिंग करून हवं असेल तर फिल्टरिंग करून सुद्धा मिळेल. ही झाली आपली लीडची पूर्ण इन्फॉर्मेशन. तुम्ही फर्स्ट लीड सेटिंगमधून जाऊन या सगळ्या इन्फॉर्मेशन जेव्हा भरणार त्याच्यानंतरच तुम्ही एखादा लीडचा फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये आता तुम्ही लीड क्रिएट करणार. मी लीडचं नाव टाकते, इथे मोबाईल नंबर टाकते, ईमेल टाकते,
त्याच्यानंतर कोर्स नेम म्हणजे कुठल्या कोर्समधनं ॲड झाली, हे कोर्स आपण कुठून टाकले, लीड सेटिंगमधनं. सोर्स, कुठल्या सोर्समधनं ती आपल्याला ॲड झाली आहे. स्टेटस त्या लीडचा काय आहे, स्टेटस बघा इथे किती प्रकारचे आहेत. कॉलबॅक स्टेटस आहे, इंटरेस्टेड आहे, नॉन इंटरेस्टेड आहे, डू नॉट डिस्टर्ब आहे, जॉईनिंग आणि रिंगिंग. म्हणजे तुम्हाला त्या लीडचा स्टेटस आता सध्यापुरता काय ठेवायचा आहे तो तुम्ही इथं ठेवू शकता. मी ठेवते आहे इंटरेस्टेड. त्याच्यानंतर प्रायोरिटी त्याची काय आहे, नॉर्मल आहे, व्हेरी नॉर्मल आहे, हॉट आहे आणि कोल्ड आहे. सध्या मी ठेवते व्हेरी हॉट. लीडची डेट, काय डेटला तुम्ही ती लीड ॲड करताय आणि त्याचा रिमार्क. असं करून तुम्ही ती लीड ॲड करू शकता. जे तुम्हाला इथं स्टार फील्ड्समध्ये दिसत आहेत ते कंपल्सरी फील्ड्स आहेत आणि मोर फील्ड्समध्ये गेला तर तुम्ही इथं मोर फील्ड भरून ती, हे ऑप्शनल फील्ड आहेत मोर फील्ड्स. तुम्हाला जर भरायचं नसेल तुम्ही भरू शकत नाही. जर तुम्हाला वाटलं मला अजून इन्फॉर्मेशन हवी आहे असं करून तुम्ही ती फील्ड्स पण ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं लीड ती ॲड करणार. आपली इन्क्वायरी किंवा लीड झाली सक्सेसफुली ॲड. तुम्हाला जर तुमची ही लीड ॲड केलेली पाहायची असेल तर तुम्ही इथं लीड लिस्टमध्ये जाणार. वरच तुम्हाला आता तुमची लेटेस्ट लीड इथं दिसून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, लीडचं काय नावाने लीड क्रिएट केली आहे, त्याची डेट काय आहे, फोन नंबर, कोर्स कुठला कुठला आहे, त्याचा स्टेटस काय आहे, प्रायोरिटी काय आहे, ॲड कॉल करू शकता तुम्ही, क्रिएटेड कुठल्या ऑर्गनायझेशनमधून झाली आहे, त्याचा सोर्स कोणता आहे आणि तो रिमार्क आपण ते लीड ॲड करताना काय आहे, ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिसून जाते. समजा तुम्हाला हा लीडचा पूर्ण डेटा CSV फॉर्मॅटमध्ये पूर्ण डेटा डाउनलोड करून हवा आहे, तो इथं डाउनलोड CSV मधून पण बटन आहे बघा. हे करून तुम्हाला इथलं जेवढं लीड आहेत त्या पूर्ण लीडचा डेटा मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे अजून 100 ते 200 लीड क्रिएट आहेत CSV फॉर्मॅटमध्ये, पण तुम्हाला त्या सिस्टीममध्ये अपलोड करायच्या. तिथं अपलोड CSV म्हणून बटन दिलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ह्या इन्स्ट्रक्शन तुम्ही ऐकणार किंवा इन्स्ट्रक्शन तुम्ही समजून घेणार आणि त्याच्यानंतर तुमची अपलोड CSV करणार. जिथे तुमची ती CSV आहे तिथं अपलोड करून तुम्ही त्या सिस्टीममध्ये या आपल्या सिस्टीममध्ये PG सॉफ्टटेकच्या अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं दिसून जाईल बघा ही पूर्ण लीड आहे. किती आहेत आपल्याकडे डेटा, अननोन किती आहे 23 आहे, न्यू किती आहे 9 आहे, कॉलबॅक किती केलं तर आपण 64 केले, तर रिंगिंग किती आहे, नॉट इंटरेस्टेड किती आहेत, डू नॉट डिस्टर्ब किती आहेत, जॉईन किती आहेत आणि इंटरेस्टेड किती आहे. हा पूर्ण डेटा तुम्हाला इथं वरती जाऊन स्टेटसमध्ये दिसून जातो. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिल्टरिंग करायचं आहे पर्टिक्युलर नेमनुसार, तर तिथे तुम्ही नेम टाकणार, त्यानुसार तुम्हाला तो पूर्ण डेटा जो काय हवा आहे तो दिसून जाईल. आता अंकिता नावाचा किती डेटा आहे बघा, इथे एवढा डेटा आहे तुम्हाला अंकिता नावाचा. इथून तुम्हाला जो काय पाहिजे तुम्ही त्या लीडवर काम करू शकता. तसंच तुम्हाला पर्टिक्युलर टाईम फ्रेमनुसार किंवा पर्टिक्युलर फिल्टरिंगनुसार तुम्ही इथं डेटा सॉर्ट करू शकता. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल ही लीड आहे तुमची फर्स्ट नावाची. ह्या लीडचा स्टेटस काय आत्ता इंटरेस्टेड आहे. समजा या लीडचा आता फॉर एक्झाम्पल हा लीड आहे 9 नंबरचा विनोद. हा डेटा आहे नॉट इंटरेस्टेड. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला या डेटावर कॉल करायचा आहे किंवा या डेटाला तुम्हाला पुन्हा कॉल करायचं, तर तुम्ही काय करणार, ह्या विनोदच्या नावावर क्लिक करणार. इथे तर विनोदचा नंबर मेन्शन केलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करणार मॅन्युअली. तो कॉल करताना तो काय म्हटला तुम्हाला तो स्टेटस ॲड करणार. फॉर एक्झाम्पल त्याचा स्टेटस आत्ता काय आहे, तुम्ही कॉल केला, तुम्हाला तो म्हटला की मी इंटरेस्टेड आहे, मला तुम्ही परत कॉल करा. तर तुम्ही 2 दिवसांनी परत कॉल करा, आपण पुन्हा बोलूया. तर तुम्ही इथं कॉल बॅक म्हणून ऑप्शन चूज करणार. कुठल्या डेटला तुम्हाला त्याला कॉल करायचा आहे 2 दिवसांनी म्हटला ती तारीख टाकणार. हा कुठला कॉल आहे, आपण त्या लीडवर पुन्हा सेकंडदा कॉल केला आहे म्हणजे सेकंड कॉल टाकणार तुम्ही इथे. त्याच्यानंतर रिमार्क तो काय जो म्हटला असेल तो रिमार्क इथे टाकून तो तुम्ही तो का ॲड करणार. तुमचा कॉल बघा इथे ॲड झाला. कॉल बॅक टाकलं मी, काय तारखेला टाकला, कुठला कॉल आहे तो टाकला आणि रिमार्क. हे असं करून तुम्ही एका लीडवर मल्टिपल वेळेस तुम्ही तिथे कॉल करू शकता. हा आहे तुमचा पूर्ण ॲड कॉलचा डेटा. त्याच्यामध्ये इथं दिसतं तुम्हाला पूर्ण ते इन्फॉर्मेशन, लीडची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते. त्याचं नाव, त्याचा स्टेटस, त्याची पूर्ण प्रोफाईलची इन्फॉर्मेशन, त्याची पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन आणि त्याची पूर्ण कॉलची इन्फॉर्मेशन. असं तुम्हाला पूर्ण त्या लीडचा किंवा ते पूर्ण इन्क्वायरीचा इन्फॉर्मेशन इथं दिसू शकते.
म्हणजे तुम्ही एका लीडवर मल्टिपल वेळेस तुम्ही इथे काम करू शकता. असं बघा, तिथे तिथं ॲड केला तुम्हाला इथं पण स्टेटस इथं तुम्ही अपडेट करू शकता. हे आहे पूर्ण लीड लिस्टची इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये त्यानंतर जाणार तुम्ही टू डू लिस्ट. तुम्ही टू डू लिस्टमध्ये गेला की तुम्हाला इथे मल्टिपल क्रिएट टास्क करायचे. तर टास्कचं नाव काय असणार, इन्क्वायरीचा स्टेटस त्याचा काय असणार, रिमार्क त्याचा काय असणार, त्या टास्कचा काय तारखेला तो टास्क क्रिएट झाला आहे, त्याची टाईम फ्रेम काय आहे आणि प्रायोरिटी त्या टास्कची काय आहे. असं करून तुम्ही तो पूर्णपणे टास्क क्रिएट करू शकता. बघा इथे आपल्याला दिसतोय आपण काय टास्क क्रिएट केला, त्याचा टास्कचा नेम, त्याची इन्क्वायरीचा स्टेटस काय आहे, त्याचा रिमार्क काय आहे, त्याची डेट काय आहे, टाईम फ्रेम काय आहे, तर टास्कची प्रायोरिटी काय आहे, अर्जंट आहे, व्हेरी अर्जंट आहे आणि नॉर्मल आहे, कुठल्या मेलनी तो टास्क क्रिएट झाला आहे, प्लस तुम्हाला तो टास्क एडिट करायचे, एडिट पण करू शकता, डिलीट करायचा तुम्ही तो टास्क डिलीट पण करू शकता. आणि प्लस तुम्हाला इथे टोटल टास्क इथं किती जनरेटेड आहेत तेवढे पण तुम्हाला इथं पाहायला मिळू शकतात. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा टास्क स्टेटसनुसार फिल्टरिंग करायचं आहे, तर तुम्ही समजा डेमोच्या नावाने किती टास्क क्रिएटेड आहेत, होलच्या नावाने किती टास्क क्रिएटेड आहेत, कॉलिंग लीड बाय मॅन्डेटरीच्या नावाने किती टास्क आहेत, प्रायोरिटीनुसार म्हणजे तुम्हाला तुमच्या फिल्टरिंगनुसार एखादा टास्क तुम्ही फिल्टर करू शकता. त्यानंतर आहे फीडबॅक. फीडबॅक हा डेटा आपला कुठून येतोय, जेव्हा तुम्ही लीड सेटिंगमध्ये जाणार आणि तुम्हाला इथं फीडबॅक क्यू आरचा ऑप्शन दिसतोय, इथे फीडबॅक क्यू आर कडून तुम्ही जो मोबाईलवर फीडबॅक फॉर्म भरणार तो तुम्हाला या सिस्टीममध्ये फीडबॅकमध्ये तुम्हाला इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये इमेज आहे, नेम आहे, ईमेल आहे, कॉन्टॅक्ट आहे, कुठल्या डिपार्टमेंटचा तो फीडबॅक आहे आणि रिमार्क, हा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं फीडबॅकची दिसून जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या इमेजवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं इमेज पण तुम्ही ती पाहू शकता. येस, इथे इमेज बघा दिसते, तुम्ही जी काय फीडबॅक क्यू आर फॉर्म करताना भरली आहे ती. त्यानंतर तुम्हाला एखादा नेमनुसार तुम्हाला फीडबॅक फॉर्म सर्च करायचा आहे. समजा मी हे नेम घेतलं आणि मला ते सर्च केलं, तर ते ह्या नावाचे किती फीडबॅक फॉर्म भरलेले आहेत ते तुम्ही इथं फिल्टर करू शकता. ऑल्सो डिपार्टमेंट वाईज पण तुम्ही फिल्टर सर्च करू शकता. IT डिपार्टमेंटमध्ये किती फीडबॅक फॉर्म भरले आहेत, HR डिपार्टमेंटमध्ये किती फीडबॅक फॉर्म भरले आहेत, त्याचा टोटल काउंट पण तुम्हाला इथं दिसून जातं. ही पूर्ण इन्फॉर्मेशन कशाची आहे, फीडबॅक फॉर्मची. जेव्हा तुम्ही हा सगळा इन्फॉर्मेशन फॉर्म तुम्ही भरणार त्यानंतर तुम्हाला इथं सेकंड लास्टमध्ये डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथं तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसून जाईल. म्हणजे आत्ताच्या डेटला किती लीड आल्यात, लास्ट 1 मंथला किती डेज आल्यात, 1 इयरला किती लीड आल्यात, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायची असेल तर तुम्ही डॅशबोर्डमध्ये जाऊन ती इन्फॉर्मेशन तुम्ही संपूर्ण तुमची पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्या सोर्समधनं लीड आल्यात, कुठल्या कोर्समधनं लीड आल्यात, इयर वाईज कितल्या लीड आल्यात, या संपूर्ण तुम्हाला इथं तुमच्या डॅशबोर्डमध्ये PG सॉफ्टवेअरच्या दिसून जाईल. हे बघा इथे पाहताय तुम्ही आज किती लीड ॲड झाल्यात, इथं दिसतंय बघा डॅशबोर्डमध्ये आज किती लीड ॲड झाल्यात, लास्ट 7 डेजमध्ये किती झाल्यात, लास्ट 30 डेजमध्ये किती झाल्यात, लास्ट 1 इयरला किती झाल्यात, आणि या टोटल ह्या म्हणजे इयर वाईज, मंथ वाईज, वीक वाईज टोटल लीड किती ॲड झाल्यात, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डॅशबोर्डमध्ये दिसते. तर इथं तुम्ही मंथ वाईज आणि इयर वाईज पण डेटा फिल्टर करू शकता. आता बघा आज डेली लीड किती झाल्यात, इयरली किती झाल्यात,
कुठल्या सोर्समधनं किती झाल्यात आणि कुठल्या कोर्समधनं किती झाल्यात आणि बोथ. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मंथ वाईज आणि इयर वाईज तुम्हाला डॅशबोर्डमध्ये इथं दिसून जाईल. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला आज बघायचं आहे की आज आमच्या सिस्टीममध्ये किंवा तुमच्या आज कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये आज किती लीड ॲड झाल्यात. तुम्हाला कुठल्या सिस्टीममध्ये जायची गरज नाही किंवा नोटबुकमध्ये जायची गरज नाही. तुम्हाला इथं सॉफ्टवेअरमध्ये नुसतं तुम्ही डॅशबोर्डला गेला तर तुम्हाला इथं दिसून जाते लास्ट 2 डेजला किती झाल्या, लास्ट 1 वीकमध्ये किती झाल्यात, लास्ट 1 इयरमध्ये किती झाल्यात. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला PG सॉफ्टेकच्या डॅशबोर्डमध्ये लीड मॅनेजमेंटच्या दिसून जाईल. हे आहे आपलं PG सॉफ्टेकचं लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. इथं काय आहे, तुम्हाला लीड मॅनेजमेंटमध्ये तुम्ही तुमच्या ॲडमिशनपासून ते तुमच्या इन्क्वायरीपर्यंतचा संपूर्ण डेटा तुम्ही लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमची लीड कुठल्या सोर्समधनं आली आहे, कुठल्या कोर्समधनं आली आहे किंवा तुम्हाला या लीडवर मल्टिपल कॉलिंग करायचं आहे, तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला जर एका सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून ठेवायची असेल तर तुम्ही PG सॉफ्टेकचा लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. तुम्हाला अजून PG सॉफ्टेकचा लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचं पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये हवी असेल तर तुम्ही मला 7020615206 या नंबरवर मला फोन करू शकता किंवा pgsoftech@gmail.com या मेलला तुम्ही मला मेल करू शकता. थँक्यू.